यावर्षी गोपाळपूरच्या विठ्ठल दर्शन रांगेमध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी सर्वात मोठा वारकऱ्यांचा तळ असतो, ज्या ठिकाणी दर्शन रांग सगळ्यात मोठ्या प्रमाणात असते, तिथं यावेळेला नवीन दर्शन मंडप एक उभारायचं काम सुरू आहे तात्पुरता. आणि या दर्शन मंडपमध्ये वॉटरप्रूफ अशा रीतीने हा मंडप उभा करण्यात येतोय. इथं लाईटची व्यवस्था असणार आहे, फॅनची व्यवस्था असणार आहे. एका बाजूला पूर्वीचे जे दर्शन मंडप होते त्या ठिकाणी आता नवीन दर्शन मंडप उभा करायचं काम चालू आहे. हे काम पूर्ण व्हायला जवळपास 1 ते 1.5 वर्ष लागणार आहे. इथून जो उड्डाण पूल करून जो मंदिरापर्यंत नेण्यात येणार आहे त्याचं हे काम आहे. त्यामुळे या वर्षी आषाढीला जी पूर्वी दर्शन मंडपासाठी वापरण्यात येणारी जागा होती ती यंदा वापरता येत नसल्यामुळं पर्यायी व्यवस्था आता प्रशासनाकडनं करण्यात आलेली आहे. आणि एकंदर 5 ठिकाणी आता दर्शन मंडप वेगवेगळे केलेले आहेत. आणि या 5 दर्शन मंडपामध्ये किमान 1 लाखभर लोक या निवाऱ्यातून दर्शन रांगेत उभे राहतील अशा पद्धतीची व्यवस्था करणं सुरू करण्यात आलेलं आहे. गोपाळपूर चौकातून स्वेरी कॉलेज रोडला जवळपास 3 ते 4 किलोमीटरची दर्शन रांगाई बनवायचं काम चालू आहे, ज्याच्यामुळे दर्शन रांगेची लांबी कमी व्हावी आणि जास्तीत जास्त भाविकांना निवाऱ्यात पाणी सगळं ज्या ठिकाणी सर्व सुविधा मिळतील अशा ठिकाणी थांबता यावं अशा रीतीने ही नवीन दर्शन रांग बनवायचं काम चालू आहे. आणि यामुळेच यंदाची दर्शन रांग ही नवीन जागेत आलेली आहे. आणि या पद्धतीने मोठे मंडप उभारून या ठिकाणी भाविकांची दर्शन रांग फिरवण्यात येत आहे. सध्या दर्शन रांगेची उभारणी जोरात चालू आहे. मोठ्या प्रमाणात कामगार या तात्पुरत्या दर्शन मंडपामध्ये दर्शन रांग बनवायचं काम करत आहेत. वासे रोवायचे असतील किंवा दर्शन रांगेसाठी बॅरिगेटिंग असेल ह्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे या वेळेला भाविकांना वेगळ्या दर्शन रांगेतून विठ्ठल दर्शनासाठी जावं लागणार आहे. ज्या वेळेला नवीन दर्शन रांग कायमस्वरूपी तयार होईल तोपर्यंत अशा पर्यायी जागेतूनच आता विठ्ठल दर्शनासाठी जावं लागणार आहे. कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाणी, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.